बघा, प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशनचं दुसरं प्रॉब्लेम. यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स कंपनी लिमिटेड वॉज फॉर्म ऑन 1 जुलै 2021. 1 जुलै 2021 रोजी एक्स कंपनी नावाची एक कंपनी स्थापन झालेली आहे टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मेसर्स ए अँड बी. या कंपनीनं काय केलेलं आहे, मेसर्स ए अँड बीचा जो बिझनेस होता तो आपल्याकडे घेतलेला आहे. ओके, विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2010. आणि त्याची डेट काय दिलेली आहे, कधीपासून आपण केलेलं आहे, तर 1/4/2021 त्याचा इफेक्ट राहील, त्याचा परिणाम राहील, हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच त्याची सुरुवातीची डेट आहे 1/4/2021 रोजी आपलं इनकॉर्पोरेशनची जी काही समजा आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायाची ही डेट आहे, तिथून आपण व्यवसाय चालू केलेला आहे असं समजायचं आहे. आणि पुढे काय सांगितलं, द फॉलोइंग वॉज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2021. आपल्या 3 डेट आहे तिथं. कोणकोणत्या डेट आहे, पहिली डेट आहे आपली स्टार्टिंग, बिझनेस स्टार्ट झालेला आहे आपला, किंवा बिगिनिंग म्हणलं तरी चालेल. याची डेट काय आहे आपली, तर 1 एप्रिल 2021. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, इनकॉर्पोरेशनची डेट दिलेली आहे, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. कधी दिला बिझनेस ताब्यात आपल्या, 1/7 ओके, 1 जुलै 2021 आपल्या ताब्यात आलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, आपण जे कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणत्या तारखेचं दिलं आपल्याला, 31 मार्च 2022. म्हणजे आपण आपले बुक कधी क्लोज करतो, 31 मार्चला डेट ऑफ बुक क्लोज. मार्च 2022 असे 3 डेट आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. आता याच्यानुसार आपल्याला काय काढता येते, की आपला टाईम रेशिओ काय आहे ते आपल्याला शोधून काढता येते. आपल्याला काढायचं आहे आपला टाईम रेशिओ. आता टाईम रेशिओमध्ये काय आहे, तर आपल्याला पाहायचं आहे इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा टाईम काय आहे आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा टाईम काय आहे. ओके, बिफोर आणि आफ्टर, ह्या 2 गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहे. आता बिझनेस चालू झाला तेव्हापासून इनकॉर्पोरेशन म्हणजे पिरियडचा जो मंथ कालावधी आहे तो किती आहे, टाईम 1/4 ते 1/7 किती होतात, एप्रिल, मे, जून, बरोबर आहे. जुलै येईल का, नाही, म्हणजेच किती मंथ राहील, 3 मंथ. 3 मंथ हे काय आहे, तुमचा पिरियड टाईम आहे. ओके, समामेलना पूर्वीचा जो टाईम आहे तो आहे. त्यानंतर नंतरचा पोस्ट टाईम काय आहे, तर 1/7 ते 31 मार्च किती राहील, 9 महिने. इथं 3 महिने आहे म्हणून इथं 9 महिने, 9 मंथ्स. म्हणजे आपला रेशिओ काय राहील, 3:9 किंवा 1:3. हा तुमचा काय आहे, टाईम रेशिओ आहे. हा तुमचा आहे टाईम रेशिओ. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे, टाईम रेशिओ कसा आला समजला, 3:9 घेतला तरी चालते किंवा 1:3 घेतला तरी चालते. 3:1 3, 3:3 9 अशा पद्धतीने तुमचा काय केलेला आहे, रेशिओ घेतलेला आहे. ओके, त्यानंतर दुसरा रेशिओ पाहू आपण. आता एक रेशिओ आपला झाला, दुसरा रेशिओ कोणता असते आपला, दुसरा रेशिओ कोणता असते, सेल्स रेशिओ, बरोबर आहे. सेल्स रेशिओ. आता सेल्स रेशिओ आपल्याला काढायचा आहे. आता सेल्स रेशिओसाठी आपल्याला काय पाहायला लागते, की अगोदरचा जो इनकॉर्पोरेशनची डेट आहे त्याच्या अगोदरचा कालावधीमध्ये किती सेल झाली आणि नंतर किती सेल झाली ती माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. द टोटल टर्नओव्हर फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2022 वॉज ₹5 लाख. आपण जे काही एक पूर्ण फायनान्शियल इयर आहे आपलं, त्या इयरमध्ये आपण टोटल सेल्स किती केलेली आहे, 5 लाख. आता या 5 लाखापैकी आपल्याला डिवाईड करून दिलेली आहे. आपल्याला दिलेली आहे पिरियडची दिलेली आहे 1 लाख, कारण ही तारीख दिलेली आहे कधीपर्यंत, तर 1/7 अप टू 1 जुलै 2022. ओके, आपल्याला सांगितलेलं आहे 1 जुलै 2022 नाही पाहिजे, तिथे 21च लागेल. ओके, 1 जुलै 2021 रोजी आपल्याला काय दिलेलं आहे, की 1 लाखपर्यंत आपली सेल्स झालेली आहे आणि बाकीची जी आहे ती नंतरच्या कालावधीतली आहे. म्हणजे आपली टोटल सेल जी आहे ती दिलेली आहे आपल्याला सेल्स फ्रॉम
इनकॉर्पोरेशन ही दिलेली आहे आपल्याला ₹1,00,000. आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे सेल्स फ्रॉम आफ्टर इनकॉर्पोरेशन. आफ्टर किती दिलेली आहे? ₹4,00,000. अशी एकूण टोटल सेल्स आपली किती झालेली आहे? 5,00,000 सेल झालेली आहे. ओके, चालू वर्षामध्ये जे काय आपलं फायनान्शियल इयर होतं या इयरमध्ये आपली सेल्स टोटल 5,00,000 झालेली आहे. 1,00,000 अगोदर झाली, 4,00,000 नंतर झाली. ओके, म्हणजेच याचा जर आपल्याला रेशिओ काढायचा असेल तर याचं किती करू आपण? इथं 1 करू, इथं 4 करू. म्हणजेच आपला रेशिओ काय राहील? 1:4. सेल्स रेशिओ काय राहील? 1:4. 1,00,000 1,00,000 1,00,000 चूक 4,00,000. अशा पद्धतीने आपला सेल्स रेशिओ राहील 1:4. असे 2 रेशिओ आपले आलेले आहे. टाईम रेशिओ आलेला आहे 1:3 आणि सेल्स रेशिओ आहे 1:4. एवढी आपल्याला माहिती सफिशियंट आहे. आता आपण बाकीच्या सर्व गोष्टी करू शकतो. तर एवढं फक्त लिहून घ्या 2 रेशिओ. आता याची माहिती ही माहिती आपल्याला झालं, याचं काही काम राहिलेलं नाही या सेलचं. ओके, ते म्हणून टाकतो. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे की आपला प्री प्रॉफिट किती आहे आणि आफ्टर प्रॉफिट किती आहे. ओके, पहा आता एक एक पद आपल्याला घ्यायचं आहे. पहिलं दिलं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. कुठे घ्यायचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट? ग्रॉस प्रॉफिट कोणता रेशिओ लावायचा याला? सेल्स रेशिओ. सेल्स रेशिओ किती आला होता आपला? 1:4. ओके, म्हणजेच आपला टोटल ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 60,000. ओके, 60,000 आपल्याला त्याचे भाग किती पाडायचे आहे? 5. ओके, त्याच्यातला एक भाग कुठे लिहायचा आहे? प्रियरमध्ये. आणि 4 भाग कुठे लिहायचे आहे त्याचे? आफ्टरमध्ये. म्हणजेच 60,000 भागेला 5 गुणेला 1 किती होतात? 12,000. त्यानंतर 60,000 भागेला 5 गुणेला 4 48,000. अशा पद्धतीनं आपण त्याची विभागणी केलेली आहे. प्रियरमध्ये 12,000 प्रॉफिट राहील आणि आफ्टरमध्ये 48,000 प्रॉफिट राहील. त्यानंतर आपल्याला एक्सपेन्सचे पद दिले. पहिलं पद दिलेलं आहे त्याच्यामधलं सॅलरीज. सॅलरीजसाठी आपण रेशिओ कोणता वापरतो? टाईम रेशिओ. ओके, टाईम रेशिओ काय दिलेला आहे? 1:3. आपली टोटल सॅलरी किती दिलेली आहे आपल्याला? 4,000. ओके, 4,000चे आपण भाग किती पाडू? एकूण टोटल आपली हे टाईम किती आहे? टोटल 4. म्हणून 4,000 भागेला 4 गुणेला 1 1,000 राहील पिरियडची आणि उरलेली 3,000 राहील आफ्टरची. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस कोणता रेशिओ लावाल? टाईम. म्हणजेच 1:3. किती दिलेलं आहे? रेंट अँड रेट्स 2,000. किती येईल मग? पहिल्या याच्यामध्ये 500, दुसऱ्या याच्यामध्ये 1,500. ओके, त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कोणता रेशिओ लावायचा? 1:3 टाईम. हां, किती दिलेली अमाऊंट आपल्याला? 2,400. किती येईल? 600 आणि 1,800. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला रिझर्व डाऊटफुल डेट.
RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट. याला कोणता रेशिओ लावायचा आपल्याला? कशाशी रिलेटेड आहे पद? कशाशी रिलेटेड आहे? रिझर्व फॉर डाऊटफुल डेट, सेल्स रिलेटेड आहे. कारण आपले जे ऋणको आहे, ऋणकोंना आपण आपलं सेलिंग करतो, त्यांची पैसे उधारीचा व्यवहार असते ते बुडवलेले आहे. तर म्हणून आपण काय करू, याला सेलचा रेशिओ राहू. किती राहू? 1:4. किती दिलेले आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट? 1500. हां, 1500चे किती भाग पाडायचे आपल्याला? 5. म्हणजे किती येईल? पहिले 300 रुपये आणि 1200 रुपये, 1200. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला डायरेक्टर फीज. डायरेक्टर फीज कुठे लिहितो आपण? कोणता रेशिओ लावतो का याला? नाही. तर हे कधी लिहितो आपण? फुली आफ्टर. किती लिहायचं आहे आपल्याला आफ्टरमध्ये? 8000 रुपये. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन. आता हे पद कुठे येईल? कोणता रेशिओ लावायचा याला? रेशिओ लावायचा की नाही लावायचा सांगा. तुम्हाला पद दिलं होतं इंटरेस्ट ऑन वेंडर म्हणून, बरोबर आहे. वेंडरचं डायरेक्ट आफ्टरमध्ये आपण घेतलेलं आहे, परंतु इंटरेस्ट ऑन लोन दिले नाही. त्यानंतर इंटरेस्ट ऑन तुम्हाला डेबेंचर दिलेलं आहे, ते सुद्धा कुठे दिलेलं आहे? आफ्टरमध्ये. परंतु इंटरेस्ट ऑन लोन दिलेलं नाही. ओके, तुमचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट ऑन लोन दिलेलं नाही. आपण जर लोन जर काढलं, बरोबर आहे, तर त्याचं इंटरेस्ट कसं भरसाल तुम्ही? टाईमनुसार. म्हणून इथं तुम्हाला टाईम रेशिओ लावायचा आहे, जो की किती आहे? 1:3. इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोनची अमाऊंट किती दिलेली आहे तुम्हाला? 1600. 1600 तुम्हाला भाग करायचे आहे 4. किती होता? 400 आणि 1200, 1200. त्यानंतरचं पद दिलेलं आहे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट कोणता रेशिओ लावायचा आहे? सेल्स. कारण सेल्स रिलेटेड आहे. एकाच किती आहे? 4. ओके. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे 3000, बरोबर आहे. 3000 भागेला 5 किती होतात? 600. त्यानंतर 2400. ओके. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला कमिशन ऑन सेल्समॅन. कमिशन ऑन सेल्समॅन कशाशी रिलेटेड आहे? सेल्स रिलेटेड आहे. ओके. म्हणजेच 1:4. किती दिलेली आहे? 6500. 6500 भागेला 5 करा, किती येते? 1300. एक जण सांगा 1300 किती? 1300च आहे. अच्छा. 1300. त्यानंतर दुसरी अमाऊंट किती येते? 5200. ओके. त्यानंतर दिलेले आपल्याला कॅरियर्स आउटवर्ड. कशाशी रिलेटेड आहे? सेल्सशी. म्हणजेच 1:4. अमाऊंट दिली आपल्याला 1250. किती येईल? 250 आणि 1000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला बँक चार्जेस. बँक चार्जेस कशाचे कोणता बेस लावायचा याला? बँक चार्जेस टाईम. ओके. म्हणजेच 1:3. टाईम चार्जेस किती येते बघा? अमाऊंट किती दिलेली आहे आपल्याला? 400 रुपये. म्हणजेच 100 रुपये आणि 300 रुपये. त्यानंतर दिला आपल्याला डिस्काउंट. डिस्काउंट कोणाला देतो आपण? सेल्स रिलेटेड. ओके. म्हणजेच 1:4. डिस्काउंटची अमाऊंट दिली 2500. म्हणजेच 500 एक हिस्सा आणि 4 हिस्से म्हणजे 2000. ओके. त्यानंतर दिलेला आपल्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस फुली आफ्टरमध्ये किती दिलेली आहे अमाऊंट? 1500. त्यानंतर दिलेलं आपल्याला गुडविल रायटन ऑफ आफ्टरमध्ये. ओके. गुडविल रायटन ऑफ. गुडविल रायटन ऑफ हे दिलेले आपल्याला 3500. झाले टोटल पद आपले. आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये किती आपला प्रियर प्रॉफिट येते आणि आफ्टर प्रॉफिट येते. ओके. याची टोटल दोन्ही साईडची इकडे करून घ्यायची आहे.
12,000 आणि 48,000. पहा किती येते सांगा पहिल्या कॉलममध्ये. पहिले टोटल बघा किती येते टोटल. एक याची टोटल हां किती आली टोटल. टोटल किती आली. 1,500 झाले. 2100 आणि 300 2400 आणि 2800 28 6 34 34 आणि 3 37 47 48 48 49 50 5,050 5,550 होते का किती ते बघा. 5,550. ओके 12,000तून 5,550 गेले. किती राहतात 6,950 6,450. ओके 6,450 हा झाला तुमचा प्री प्रॉफिट. याला आपण कॅपिटल रिझर्व असं म्हणतो प्री प्रॉफिट. ओके त्यानंतर पिरियड प्रॉफिट झाला. आता आफ्टर प्रॉफिट बघा किती येते 3,000. बघा करा टोटल. टोटल त्यानंतर 48,000 मायनस करा. 15,400 हे झाला तुमचा आफ्टर प्रॉफिट. ओके 6,450 आणि 15,400 याची टोटल तुमची येईल किती 13,500. नाही सॉरी 13,500 हे बरोबर आहे का 15,400. 15,400 बरोबर नसेल. ही 13,500 दिली ना आपल्याला प्रॉफिट टोटल. बघून घ्या एकदा दोन्हीची टोटल तेवढी यायला पाहिजे ना. मग 13,500 आहे. इकडे 15,000 काय आहे कसं काय येईल. काहीतरी मिस्टेक झाली असेल बघा. हे बघा 3,000 1,500 इथं 4,500 झाले. 1,800 1,200 8,000 1,200 2,400 5,200 1,000 5,200 एकत्र आहे. हां 1,000 300 2,000 1,500 3,500. पहा टोटल किती आली 32,700 32,600. 48,000तून मायनस करा 15,400. ओके इकडे 15,400 आले. ओके आपल्याला टोटल त्यांनी दिलेलं आहे 13,500 नेट प्रॉफिट. मग असं कसं होऊ शकते. इकडे बघा याची टोटल बघा किती येते बरोबर. कॅल्क्युलेटरनं करा तुम्ही नका करू म्हणजे चुकायचं काम नसलं पाहिजे. 5,500 5,550 आणि 12,000तून मायनस केले 6,450. ओके हे तर बरोबर आहे. मग इकडे पाहून घ्या आता एकदा. हे 60,000 झालेले आहे. याची टोटल किती येते बघा. 2,000 2,400 1,500 8,000 1,600 3,000 6,500 1,250 400 2,500 1,500 3,500 टोटल आली 36,500.
38 150 आली का? हे सगळं साडम दिलं यांनी, एवढी यायला पाहिजे नाही तुम्ही व्यवस्थित. 36,500 नाही आहेत. त्याची टोटल बघा किती येते, 6,450 आणि 3,500 आपलं सॉरी किती होते 15,400. 15,400 याची दोन्हीची टोटल करा, 6,450 आणि 15,400. 21,850 म्हणजे तुमचा टोटल प्रॉफिट इथे यायला पाहिजे होता 21,850 द्यायला पाहिजे होते यांनी. ओके, यांनी 13,500 दिला म्हणजे काहीतरी इकडे मिस्टेक केला होता. इथे किती आली तुमची टोटल? 38,150 मायनस करा बरं 60,000तून. 21,850च येते का? म्हणजे यांनी ते चुकीचं काहीतरी मिस्टेक करून टाकलेली आहे. ओके, म्हणजे हे आपला प्रॉफिट बरोबर आहे, यांनी इथं प्रिंट मिस्टेक दिलेली आहे प्रॉब्लेममध्येच तुमच्या, म्हणजे यांनी चुकीचं दिलेलं आहे इथं प्रॉब्लेमच. ओके, 13,500 36,500 इथं काहीतरी यांनी देऊन दिलेलं आहे. हे तुमचा झालेलं आहे. मग नेट प्रॉफिट बरोबर तुमचा 21,850 आहे. त्याच्यातला प्रियर प्रॉफिट जो आहे तुमचा 6,450 आहे, ज्याला तुम्ही कॅपिटल रिझर्व म्हणता, आणि बाकीचा जो नंतरचा प्रॉफिट आहे तो तुमचा नेट प्रॉफिट आहे 15,400. ओके, इथं फक्त एवढी दुरुस्ती करून घ्यायचा, इथं 31,850 38,150 करा आणि इथचा प्रॉफिट तुमचा चेंज करून घ्या 21,850. आता असं जर प्रॉब्लेम आला चुकीचं तर तुम्हाला त्याची पूर्णचे पूर्ण मार्क ते देऊन देतात युनिव्हर्सिटी. घ्या लिहून.